हाऊसफुलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. श्रींचं रागावणं तर सौंचं भडकणं, श्रींचं प्रेम तर सौंचा रोमॅन्स, श्रींचं क्रिकेट तर सौंची मालिका, श्रींचा हात तर सौंचं लाटणं. जसा श्री तशी सौ. श्री आणि सौची ही धमाल जुगलबंदी तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला येते. सध्याच्या या रोमॅन्टिक मॉन्सून मध्ये प्रशांत दामले सादर करीत आहेत सुधीर कवडी लिखित, रवींद्र दिवेकर दिग्दर्शित श्री तशी सौ. काय आता तुम्हाला कोण सांगतं हे घर आहे ना, हे प्राध्यापक देखणेंचं घर आहे आणि इथे अतिशय चिंताग्रस्त आणि विमनस्क अवस्थेत बसलेले आहेत त्या आहेत प्राध्यापकांच्या मिसेस देखणे. अरे ती वंदना गुप्ते कुठे? काय इथून कशी काय एंट्री? तुझी एंट्री किचन मधून होती ना? तिथे किचनचा दरवाजा आहे? नाही आहे ना. आणि काय रे मराठी नाटकात हिरोईननी काय किचन मधून एंट्री घ्यायची असं काय शेक्सपियरनं लिहून ठेवलंय? आपल्या सुपर केमिस्ट्रीने रंगमंचावर धुमाकूळ घालणारी प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते ही जोडी बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येते. त्यांच्या बरोबरीनेच या नाटकात किरण माने, अक्षय पेंडसे, अक्षता बिवलकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तुझ्या कशाला रागवतो? तू काय माझा नवरा लागतो? तर ठीक आहे. तर इथे ज्या विमनस्क अवस्थेत बसलेल्या आहेत त्या आहे मिसेस देखणे आणि ह्या अतिशय चिंताग्रस्त अवस्थेत गौरी माझी मैत्रीण आली कॉलेज मधली. काय कुठे? गोरी चिकणी. या गौरी या, तुम्ही चहा प्यायला या. तिचा नवरा पण आलाय बरोबर. गौरीताई या, चहा प्यायला या तुम्ही. या हे फ्री फॉर्मचं नाटक आहे. लोकनाट्य आणि मुक्त नाट्य ह्याच्या काठावर उभे असलेलं नाटक आहे. म्हणजे मी लोकांशी बोलतो, लोकांची रिॲक्शन्स घेतो, लोकांनाही बोलायला लावतो, पण त्याचवेळी एक मर्यादा आहे. ती मर्यादा न ओलांडायची नाही असेही एक या नाटकाची शिस्त आहे. त्यामुळे ती मर्यादा काय असावी आणि काय आहे हे ओळखून या नाटकात काम करायचं. त्यामुळे एक वेगळा चॅलेंज आहे नाटकात. कोणतरी बोलतच अगं सुनबाई काय चाललंय तुझा? माझा नवरा मला बघून कधी शिट्टी नाही मारत. मला संशय काय आहे, तू त्याला आवडेनशी झालीस की काय? नाही हो नाही आत्याबाई, मी यांना आवडतच असणार. वर्षानुवर्ष वापरत असलेल्या वस्तू बदलायला आवडत नाही यांना. आता हेच बघा ना, कित्येक वर्ष हे व्हील सोडतात. जो माणूस व्हील शिवाय दुसरी सिगरेट ओढत नाही तो दुसरी बाई कशी ओढेल? वेगळेपणा सादरीकरणात आहे. खरं तर प्रत्येकाच्या घराघरात घडणारं हे नाटक आहे. समज, गैरसमज, विश्वासघात किंवा काही प्रमाणात भांडणं, रुसवे फुगवे जे संसारात नेहमी चालतं. अगदी नुकतंच लग्न झालेल्यापासून ते 50 वर्ष लग्नाला झाली असतील तरी सुद्धा या संसारात थोड्याफार काही कुरबुरी चाललेल्या असतात. त्याच्यावरचं हे हास्य नाट्य आहे. मुलीचा फोटो मंडळी, नाटकाला वेगळा स्टॉल मिळालेला आहे. विश्ववृत्त राहते का काय? एवढे कमी कपडे घालते ती लाज आहे वाटत नाही. काय मैत्रिणीचाच मुलगा आलाय म्हटल्यावर भातच झाला, संशयाला जागाच नाही. मावशी अगं आत तिथे टॉवेल कुठे? या मावशी. काय सिगरेट घेणार? नाही काका, मी सिगरेट ओढत नाही. गुड 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 गुड. कुठलंही व्यसन वाईटच, त्यातून सिगरेट तर म्हणजे तुला सांगतो मी. शोधू नका, थांबा, शोधू नका. हुशार आहे मुलगा. अरे चोरा, तू सिगरेट ओढत नाहीस ना? मग लायटर कसा तुझ्याकडे? तुमची पेटवायला. काय? नाही काका, मी सिगरेट ओढत नाही, विडी ओढतो, विडी. सूत्रधार हे जे कॅरेक्टर आहे, म्हणजे माझं जे कॅरेक्टर ते सूत्रधाराचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे सूत्रधार हे 4-5 कॅरेक्टर करतो प्लस सूत्रधार करतो. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या नाटकाचा USP हा आहे की एक तर गाणी, वंदना गुप्तेची अप्रतिम अदाकारी आणि सूत्रधाराची विविध भूमिका. पुत्तू शेठ, तिला माधुरी काय म्हणतोय? स्वतःला काय डॉक्टर नेने समजतोयस? नेने मला इथून ने. क्षमान माधुरी. गुलाबी तोरा, पुत्तू शेठ विडी. म्हणजे काका तुम्हाला ही डिटेक्टिव्हगिरी करायला आवडतं? अरे हात काढ. मावशी
याच्यात फार्सची सगळी गंमत आहे, याच्यात नॉर्मल कॉमेडी नाटकाची गंमत आहे, संशय नाट्याची गंमत आहे, प्लस एका अर्थाने काही गाणी लाईव्ह आहेत, काही गाणी रेकॉर्डेड आहेत, त्यामुळे काही अर्थाने म्युझिकल पण ह्याला म्हणू शकतो. त्यामुळे एक अप्रतिम कॉम्बिनेशन असलेलं एक ऑल टाइम फॅमिली एंटरटेनर असं म्हणू शकतो. म्हणजे सगळ्याच एज ग्रुप्सना ह्याच्यात गंमत येऊ शकते. आपल्या आवडीनिवडी किती जुळतायत नाही. बस 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 टीव्हीवर बघ किती छान कार्यक्रम चालले कवी संमेलनाचा. मला ना म्हणजे लहानपणापासून कविता ऐकायला फार आवडतात. हो बस इकडे. अगं पण जागा केवढी कमी आहे. जागा करायला किती वेळ लागेल. बस बस तू इथे बस. ये ये बस. जुनं क्लासिक नाटक ते करायला परत आणि बरोबर प्रशांत दामले सारखा नट, वंदना गुप्तेंसारख्या सहअभिनेत्री, खूप खूप मजा आली. परत माझ्याबरोबर इथे अक्षय पेंडसे, अक्षता बिवलकर, हेही खूप सगळ्यांनीच खूप एकत्र मिळून मिसळून सगळ्यांनी कामं केली, एकमेकांना सपोर्ट करत कामं केली. आणि जुन्या कुठल्या गोष्टींचं आम्ही कुणीही दडपण घेतलं नाही की जुनं कोणी केलं होतं आणि काय. त्यामुळे खूप मजा येत गेली. नवच नाटक आम्ही उभं केलं असं मला वाटतं. यांची कविता ऐकून ना मला ना अगं बोल लवकर निघून जातील सगळे. बोल पटकन. मला त्यांना चक्क मिठी मारावीशी वाटतेय. आईच्या गावात दिवाळी दसरा एकदा. अरे बापरे काय झालं. मजा आहे तुझी मजा आहे. तू का मला परकी आहेस मुली. तू का मला परकी आहे. हे बघ ती तुझी रूम. तुला ठाऊक नाही माझा तुला ठाऊक नाही बापरे. अरे ह्या नाटकातली गंमत अशी आहे की नुसतं गाण्यासाठी गाणं नाहीये किंवा डान्ससाठी परफॉर्मन्स नाहीये, तर प्रत्येक कथेला पुढे नेणारं कारणासाठी गायलेलं गाणं असं आहे. त्यामुळे या गाण्याला खूप महत्व आहे आणि बऱ्याच वर्षांनी गायला मिळते त्यामुळे मला खूप आनंद होतो. वेगवान कथानक आणि अचूक टायमिंग असलेली ही श्री प्रशांत दामले आणि सौ वंदना गुप्ते यांची विनोदी जुगलबंदी पाहायला तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये गेलंच पाहिजे. तेव्हा श्री तशी सौ नक्की बघा.